नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। कुरखेड़ा उपजिला रुग्णालय में डॉक्टरों की अनुपस्थिति से मरीज परेशान। कुरखेड़ा उपजिला रुग्णालय में मरीजों को इलाज के लिए घंटों डॉक्टर का इंतजार करना पड़ता है। आदिवासी बहुल इस तालुके में सरकारी अस्पताल सुबह 8:30 से 12:30 बजे तक खुला रहता है, लेकिन समय पर डॉक्टर उपस्थित नहीं रहने से दूर दराज के गांव से आने वाले मरीजों को भारी परेशानी का सामना करना पड़ता है। जानकारी के अनुसार कई मरीज सुबह से ही अपनी बीमारी का इलाज कराने अस्पताल पहुंचते हैं, परंतु डॉक्टर अपने निर्धारित समय पर ड्यूटी पर उपस्थित नहीं होते। ऐसे में गरीब व आदिवासी मरीजों को डॉक्टर के आने तक इंतजार करना पड़ता है। गंभीर मरीजों की स्थिति और भी चिंताजनक हो जाती है। ये क्षेत्र गढ़चिरौली जिले का आदिवासी बहुल हिस्सा है, जहां सरकार द्वारा स्वास्थ्य सुविधाएं बेहतर करने के दावे किए जाते हैं, लेकिन हकीकत इससे अलग नजर आ रही है। सवाल ये उठता है कि जब अस्पताल का समय निर्धारित है तो डॉक्टर समय पर क्यों नहीं आते? इस लापरवाही के लिए जिम्मेदार कौन है? स्थानीय नागरिकों ने स्वास्थ्य विभाग से मांग की है कि अस्पताल में डॉक्टरों की नियमित उपस्थिति सुनिश्चित की जाए तथा अनुपस्थित रहने वाले अधिकारियों पर सख्त कार्रवाई की जाए। रुग्ण आहेत, वाट बघत आहेत डॉक्टरांची आणि डॉक्टर म्हणजे त्यांच्या मर्जीने येतील ना, त्यांना पगार मर्जीचा भेटतो, वेळेवर यायचं भेटत नाही। ही रुग्ण आहे तेवढी, आणि या रुग्णांच्या सेवेसाठी ज्या डॉक्टरांची नियुक्ती आहे ते डॉक्टर अजून आपल्या कक्षात नाही आहेत। म्हणजे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कोणत्या गावावरून आले ताई? आंधळीवरून आले। किती वाजता निघाले घरून? 8:30 वाजता। दवाखान्यात अजून डॉक्टर आलेत का? नाही आलेत। तुम्ही कुठे आलेत? दवाखान्यात आलो। डॉक्टर आहेत कक्षात? नाही आहे। तुम्ही कोणत्या गावचे काका? शंकरपूरचे। काय झालं तुम्हाला? डॉक्टर आहेत कक्षात अजून? 9 वाजले तरी नाही आहेत। हजरच नाही आहेत डॉक्टर नाही आहेत? डॉक्टर लोक हजरच नाही आहेत। डॉक्टर लोक हजरच नाही आहेत। तुम्ही कोणत्या गावावरून आले? नल्ली कसं। काका कुठून आले तुम्ही? कोणत्या गाव आले? डॉक्टर आहेत? डॉक्टर आहेत का? डॉक्टर आले का? डॉक्टर येवाचं आहेत। बघा, डॉक्टर आलेले नाही आहेत, पेशंट वाट पाहत आहेत, कारण यांना मर्जीने ड्युटी करायची परवानगी दिलेली आहे शासनाने। यांना एवढ्या रुग्णांचं आणि एवढ्या लोकांचं काही घेणदेण नाहीये, आणि हे हाल आहेत कुरखेड्याच्या उपजिल्हा रुग्णालयाचे। विचार करा, या तालुका स्तरावर असलेल्या या रुग्णालयाचे हे हाल असतील तर याच्या समोर आपण काय म्हणायचं? तुम्ही कुठे आलेत? काय झालेले? डॉक्टर नाही। किती वाजले आता? 9 वाजले। 9 वाजले। हे नेहमी असंच राहते का? ठीक आहे। बघा, ही परिस्थिती आहे, आणि या परिस्थितीला जबाबदार तुम्ही आम्हीच आहोत। आम्हीच कधी प्रश्न विचारला नाही। काका कुठून आलेत? वडेगाव। काय झालेलं? तब्येत खराब आहे। कक्षात डॉक्टर आहेत 9 वाजले तरी नाही। बघा, ही अशी परिस्थिती आहे। एवढे रुग्ण इथं उपस्थित आहेत आणि एवढ्या रुग्णांना तपासणीसाठी डॉक्टर नाही आहेत। क्या हुआ काकी आपको? अच्छा अच्छा, ठीक है। आपने कहाँ से चेक किया? चेक नाही के मला इंजेक्शन लावायचं होतं। इंजेक्शन लावायचं होतं? डॉक्टर नाही आलेत ना? औषध कोणी दिली मग? नाही, याच्या पहिले लावलं इंजेक्शन आणि दुसरी लावायची होती। तर डॉक्टर भेटले का? सिस्टरला लावून दिलं। डॉक्टर नाही आले? ठीक आहे। या पद्धतीने ही शासकीय व्यवस्था कुरखेड्यात सुरू आहे, कारण ही अव्यवस्था काय आहे याच्यावर लोकांना आता विचार करणं खूप गरजेचं आहे। या घडीच्या काट्याप्रमाणे दवाखान्याची हालत बंद झाल्यासारखी आहे। भाऊ, ओपीडीची टायमिंग किती वाजताची आहे? ओपीडी टायमिंग किती वाजता आहे? 8:30। आता किती वाजले? 9 वाजायला आलेले। ओपीडीची टाइम 8:30 वाजताची आहे, आणि रुग्णालयाची हालत पहा। डॉक्टरांचे कक्ष जे आहेत ते बंद आहेत। 9 वाजताची वेळ आहे। 9 वाजता आलेलो आहे आपण दवाखान्यात। ओपीडीचं वेळ लिहिलेलं आहे इथं 8:30 ते 12:30, आणि 9 वाजेपर्यंत हा औषध वितरण कक्ष बंद आहे। सोबतच इथे इतर व्यवस्था पण बघा। हा एक्सरे रूम आहे, हा पण लॉक आहे। औषध वाटप विभाग हा पण बंद आहे।
या ठिकाणी एकही कर्मचारी नाही आहे. कुठलाच कर्मचारी या ठिकाणी नाही. 8:30 वाजताची ओपीडी आहे आणि बघा, आणि हा कक्ष पण बंदच आहे. हाही कक्ष बंद आहे. इथं सगळ्या ठिकाणी म्हणजे वेळेचं काहीही कोणालाही घेणं देणं काहीच नाही. 8:30 वाजताची ओपीडीचा हा हाल आहे. नुकतेच आरोग्यमंत्री जिल्ह्यात येऊन गेलेले आणि जिल्ह्यात आरोग्याची स्थिती बघा. 9 वाजतापर्यंत या ठिकाणी एकही कर्मचारी उपलब्ध नाही. कुठलेच नाही. कुठे गेले डॉक्टर साहेब? येतात. किती वाजताची वेळ आहे? 8:30ची. आता किती वाजले? 9 वाजत आहेत आणि एकही डॉक्टर कक्षात नाही. कुठंच नाही कर्मचारी. किती वाजताची वेळ आहे मॅडम ओपीडीची? आता किती वाजलेत? 9 वाजलेत ना. म्हणजे वेळेचा कोणालाही काही घेणं नाही. आणि ह्या सरकारी दवाखान्याचा हाल आहे. म्हणजे यांना पगार देत नाही शासन की काय करत नाही माहित नाही. हे रुग्ण आहेत. किती वाजता आले दादा तुम्ही इकडे? हो, किती वाजता आले? 8:30ला आले ना. किती वाजलेत आता? किती वाजत आहेत? 8:54. आहेत डॉक्टर कक्षात? हा, नेहमीच हा हाल असतो. 8:30ची ओपीडी असतानाही डॉक्टर कक्षात उपलब्ध नाहीये. बघा, ही आरोग्याची स्थिती आहे. आणि जनतेने याच्यावर प्रश्न विचारू नये अशी लोकांची इच्छा असतं. भाऊ, तुम्ही आता काय करणार? इथं डॉक्टर नाही आहेत, कुठं जाणार? तुमची तब्येत खराब दिसत आहे. खराब आहे ना? मग आता डॉक्टरची वाट पाहत बसणार है ना. कोणत्या गावावरून आले? नल्ली कसावरून, गावातून आले. ठीक आहे. तर ही आहे शासकीय ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती. या ठिकाणी रुग्णांना आल्यानंतर 8:30-9 पर्यंत डॉक्टरचा कक्ष बंद असतो. याच्यावर आता उत्तर प्रशासन देईल की आता कोण देईल याच्यावर विचार करावा लागेल. आणि तुमच्या माहितीसाठी इथल्या चालू असलेल्या घड्याळी 2 मिनिटं कक्षात प्रवेश करतो. या घड्याळीचा वेळ बघा, म्हणजे चुकीचा वेळ नाही सांगतोय. आणि या ठिकाणी आलेले रुग्ण बघा, आणि या ठिकाणी असलेली ही सुविधा बघा. या अशा पद्धतीनं शासकीय व्यवस्था चालत आहे. आणि ही पहिल्यांदा नाही आहे की मी दुसऱ्यांदा इथं आलेलो आहे. पहिल्यांदा मी परत गेलो होतो. म्हटलं चला एक संधी द्यावी. पण रुग्णांच्या या व्यवस्थेला जबाबदार कोण आहेत? आम्हीच आहोत. म्हणजे या पद्धतीनं जर व्यवस्था चालणार असेल तर विचार करा की या पद्धतीचं प्रशासन आणि या पद्धतीचं प्रशासन कशा पद्धतीनं काम करत आहे आता कुरखेड्यात. हर खबर की अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज़ 24 फास्ट एक्सप्रेस के साथ.